उत्कृष्ट अवस्था आहे. मग आपण कशाचा विचार करू? कशाचाच विचार करणार नाही. आता आपला विचारसागर आता जवळजवळ संपत आलेला आहे. 7व्या प्रकरणाचा थोडा विचार आहे, बाकी जातं हे दार्शनिक चिंतन आहे. परंतु याचं जे काही निष्कर्ष आहे, काय विचारसागर आपण वर्षभर जे चिंतन करतो त्याचा निष्कर्ष काय निघाला, आपल्या जीवनाची दिशा वेदांताच्या दृष्टीने काय अपेक्षित आहे, तर हे चिंतन आपल्याला नेहमी नेहमी झालं पाहिजे. आपण उद्या पंचदशी वाचो, ज्ञानेश्वरी, सगळ्या ठिकाणी एकच हाच विषय सांगितलेला आहे. पण हा विषय आपल्या जीवनाचा स्थायी भाव व्हायला पाहिजे. खरोखर हे असंच आहे, इदम इत्थम, हे असंच आहे असं आपल्याला वाटायला पाहिजे. आणि हे वाटण्यासाठी पुन्हा पुन्हा याचं श्रवण किंवा पुन्हा पुन्हा वाचन, मनन किंवा निधिध्यासन याचाच साक्षात्कार व्हावा अशी आपली उत्कट जिज्ञासा. आणि याच्यामध्येच आपली कालक्रमणा झाली म्हणजे कालेन परिपच्यन्ते. केवळ दुसऱ्या वर्षात हे ऐकलं म्हणून नाही. आता हे किती जण याच्यामध्ये 5-5, 6-6 वर्ष झाले ते पुन्हा पुन्हा हे करतात, ऐकतात, सांगतात, वाचन पुन्हा हे, म्हणून मग त्याचं परिपक्वता आहे. त्यांनी लिहिलं की कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा. आता कालाने, आता इथं काय यांना आज पाठ नाही तर ते इथे येऊन बसले. असं नाही का आता 3ऱ्या वर्षात गेले, आम्ही 4थ्या वर्षात विचारसागर झाला, तेवढाच एक पाठ पुन्हा हा उजळणी होती आपली. म्हणून मग त्याच्यामध्ये लिहिलं त्यांनी कालेन परिपक्वते, काही गोष्टी कालाने परिपक्व होतात. आपण बीज पेरलं म्हणजे लगेच काही त्याचं फळ हाताला येत नाही. गर्भाधान झाल्यानंतर 9 महिन्याचा काळ गेल्यानंतर तो प्रसूतीच्या काळी तो गर्भ परिपक्व होऊन आपल्याला प्राप्त होतो. त्याप्रमाणे हे जे शब्द आपण ऐकतो, हे शब्दाचे परिपक्वतेची दशा येण्यासाठी काही काळच जावा लागतो. आणि त्या काळातच त्या गोष्टी परिपक्व होतात. त्याला उदाहरण दिलं का कृषी गर्भादया येतात. तसं हे जे ज्ञान आहे, हे ज्ञानही कालाने परिपक्व होतं. फक्त आपण त्याच्या जी कास आहे ती सोडली नाही पाहिजे. आपल्याला नेहमी विचार हे असं एकटं बसलं जरी हे विचारसागर समोर नाही तरी आपल्याला मी कोण आहे, हे शरीराचं काय स्वरूप आहे, देहादिकांचं काय आहे, हे आपल्या डोळ्यापुढे आलं पाहिजे. आणि त्याच्यात आपल्याला एखादं विसरून गेलं असेल तर ते ग्रंथामध्ये पाहायचं पुन्हा, किंवा एखाद्या ग्रंथात नवीन कुठं आलं असेल. सगळे काही प्रक्रिया चांगल्या रीतीने विचारसागरातूनच समजतात असं नाही. कोणी एखादी प्रक्रिया आपल्याला पंचदशीतून, एखादी ज्ञानेश्वरीतून, एखादी शंकरानंदीमधून कुठूनही, जी गोष्ट आपल्याला एकदा पटली का ती एकदम बुद्धीमध्ये त्याला आपण ठसवायचा प्रयत्न केला पाहिजे, तरी पण विसरू शकते. विसरले तर पुन्हा पुन्हा त्याला मार्ग हाच आहे. साक्षात त्यांनी दिलं किती दिवस हे करायचं, तर साक्षात्कारपर्यंत. जोपर्यंत आपल्याला साक्षात्कार होत नाही तोपर्यंत, मग ते मरणाच्या एक क्षण पूर्वपर्यंत नाही ना, तर त्याच्यासाठी आपण झटत राहिलं पाहिजे. शेवटचा आपला प्रयत्न, शेवटचाही ठोका लागला नाही, शेवटचा श्वास जरी पडला तरी आपल्याला ब्रह्मलोकामध्ये हे ज्ञान होण्याची बरीच शक्यता आहे. नाही झालं तर पुन्हा मनुष्य जन्माला आलो तर हे संस्कार घेऊन येऊ आणि पुन्हा वेदांताचं चिंतन करू. हा भाग जो आहे हा आपल्या आत्मचिंतनासाठी, आपल्या आत्मोद्धारासाठी, हा काही लौकिक भाग नाही याच्यामध्ये. तर ह्या आपण पहिलं आपलं तृप्त झालं म्हणून लौकिक जीवन जरी आपण लोकांना अनुसरून घालत असलो त्याचं स्वरूप आपल्याला कळलेलं असतं. त्यामुळं काही नाही. आज सकाळी मला मंदिरात एक जण भेटला, जवळजवळ 10-12 वर्षांनी भेटला. तर त्यांनी विचारसागराचं खूप चिंतन केलं होतं आणि एक आदर्श विद्यार्थी होता. पुढे प्रारब्ध प्राप्त, आता तो बिगारी काम करतो सध्या आळंदीमध्ये. आजच सकाळी भेटला, 10-12 वर्षानंतर भेटला आणि 10-12 वर्ष तो आळंदीमध्ये, पण काही कधी योगायोगाने भेट झाली नाही. तर मग ते आज सकाळी भेट झाली, त्यांनी एकदम मला मिठी मारली एकदम आता सकाळी मंदिरामध्ये. तर मी म्हणलं महाराज काय करता, तेव्हा तुमचं लग्न झालं का, ते म्हणे झालं. तुम्हाला माहित नाही का, म्हणलं नाही माहिती. मग ते म्हणलं काय मुलं बाळ, ते म्हणलं माझा 10-12 वर्षाचा मुलगा आहे, आता मी मजुरी कामाने जात असतो. म्हणलं मग तुम्हाला तर काही शरीर स्वास्थ्य एवढं नसतं, म्हणलं तुम्हाला तर काही हे बराच त्रास आहे, मग तुम्हाला सगळं हे करायला होतं का, तुम्हाला सगळं हे मेंटेनन्स वगैरे. त्याचं काय म्हणलं, हे प्रारब्धाच्या आधीने सगळं, मी खूप आनंदात आहे म्हणा, अजिबात झालाच नाही जगत तर माझा काय संबंध आहे म्हणे त्याच्यामध्ये, चाललं मी खूप आनंदात आहे, खूप आनंदात आहे असं तर म्हणून. मी ही जी जीवनाची दिशा ही आली पाहिजे. नाही आपण काय म्हणू, आळंदीत शिकला आणि पुन्हा इथं मजुरी करायला लागला, त्याला मजुरी बिजुरी मानन अपमान हे त्याला काय वाटत नाही. त्याला वाटतं की हा व्यवहार हे व्यवहाराच्या ठिकाणी चाललाय आणि मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे. ह्या सगळ्या म्हणणं माऊलीचं दर्शन होतं, 2 वेळा रात्री उशिरा येतो, सकाळी एकदा येतो, मला कसलाच शीन वाटत नाही, काही नाही. व्यवहाराच्या ठिकाणी चाललाय, मी असंग निर्विकार आत्मरूप आहे. याच्यापेक्षा काय मोठं लागतं आहे की नाही. हे खरं आहे. बाह्य जीवन प्रत्येकाचं वेगळं आहे, प्रारब्ध प्राप्त. कोणाला काय, कोणाला नोकरी लागेल, कोणी घरी जावं लागेल, कोणाला अनुकूल येईल, कोणाला प्रतिकूल, कोणाचा आळंदीमध्ये समाधी आपल्या निर्विकल्प समाधीचा अभ्यास होईल, कोणी ऋषिकेशला जाईल.
त्याच्यात काही नाही, पण मूळ तत्व जे आहे त्या तत्वाला आपण जाणलं पाहिजे. त्याच्यामुळे मग पुढं नाही. नाहीतर काही लोकांना मग स्वतः किंवा परता उत्थान होतं. आपण घरी आलो, काही नाही, आळंदीला काय आनंद भोगत होतो. तो आनंद काय घरी गेल्यावर कुठे गेलाय काय? तो स्वतः सिद्ध आनंद आहे. घरी जा नाही तर इथं राहा. काय ज्याचं भाग्य असेल त्याला आणखीन जीवनमुक्तीच्या विलक्षण सुख भोगायला मिळेल. स्वप्नामधला विक्षेप आणि स्वप्नामधली शांती याच्यामध्ये काय फरक आहे? कोणताच फरक नाही की स्वप्नातल्या विक्षेपाचा विचार आहे का शांत अंतकरणाची अवस्था आहे. समजा तुम्ही उद्या एकदम ज्याला काय म्हणतो आपण शांत दांत अवस्थेत राहिले, लोकांशी काही संपर्क नाही किंवा डोंगरावर जाऊन एकांत एकाग्रतेत राहिले, तर त्या ठिकाणी आनंदाची अभिव्यक्ती होणारच आहे, दुसऱ्या ठिकाणी होणार नाही. अभिव्यक्त होणारा आनंद तुम्ही एका जो आनंद ज्याच्या त्या अभिव्यक्त होणाऱ्या आनंदाचा मूलभूत स्रोत तुम्ही मूलभूत स्रोत आपण आहे आणि तो नित्य सिद्ध आहे. तर कोणत्या देशात कोणत्या कालाने त्याच्यात काही क्षयवृद्धी होते काय, वाढ होते काय? काही सगळं मायेने सगळं जगत दाखवलं तरी आत्मा आत्म्याच्याच ठिकाणी आहे. आणि समजा मायेने जगत दाखवलं नाही तर आत्म्यामध्ये काही घट होते का? आणि दाखवल्याने काही वाढ होते का? काहीच नाही. तैसे दाविले नाही तरी हाची याच्या ठाई, ना दाविला तरी हाची या, असं खरा याचं. आणि ही जे पारंपरिक ज्ञान हे विज्ञानापेक्षा तंतोतंत आणि हेच खरं आहे. ऐक जर नसेल तर आपण श्रद्धेच्या अंगाने माऊलीची प्रार्थना करून मला हे जगन मिथ्या वाटू दे, जीव ब्रह्मैक्य विषय माझा निश्चय होऊ दे, अशी प्रार्थना करावी. आणि जर तर्कशुद्ध पद्धतीने आपल्याला हे पटलंच असेल तर प्रश्नच येत नाही. मग त्याच्यामध्ये निरंतर रममान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बरं, ह्याच्यासाठी व्यवहाराचा याचा काही संबंध नाही. आत्मज्ञान ही व्यवहाराला काही तुमच्या बदल करत नाही, काही नाही. व्यवहाराच्या ठिकाणी आत्मा आत्मयाच्या ठाई देखील देहाचा धर्म देह, देहाचे व्यवहार देहाच्या ठिकाणी आत्मा आपल्या आत्मा स्वरूप महिमेत असतो आणि तो आत्मा आपण आहे, देहाधिक आपण नाही. अशा ह्या म्हणजे धारणेमध्ये जर आपण राहिलं तर मनुष्याला नित्य समजा आपण विचारसागर शिकूनही जर आपलं रडणं थांबलं नाही तर मग विचारसागर शिकून काय उपयोग आहे? त्याच्या विचारसागर शिकलं तर माणसाला मूलभूत आनंद जो आहे त्या आनंदाची ओळख झाली पाहिजे आणि त्या आनंदामध्ये राहता आलं पाहिजे. नाही तर मग इतर लोकही आहे, विषयांचा प्राप्ती झाली की आनंद भोगतात, विषयांचा वियोग झाला की दुःख. आणि इथं तसं आपल्याला वेदांताचं चिंतन आता विचारसागरात या कालामध्ये आपण केवळ भोक्त्या अवस्थेत श्रवण करतो, आपण आनंदात राहतो, आहे की नाही. आणि ज्या वेळेला आपल्याला पण उद्या 4 वर्ष झाल्यानंतर घरी जाण्याची वेळ त्यावेळेला एकदम आपल्याला मग रडू कोसळतं, एकदम आता कसं होणार, काय होणार, असं काही नाही. जे व्हायचं ते होणारच आहे की यद भावी तद भावी. जे होणार आहे ते होणारच आहे, नाही होणार ते होणारच नाही. मी राहून माझ्या आनंदाच्या मस्तीत राहील. इथे चिंता विषग्नोयम बोधो भ्रम निवर्तक. ज्ञानेश्वर महाराजांनी मला ही अशा प्रकारची दिशा दिलेली, ती दिशा घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी मला जगाच्या बाजारात कुठेही पाठवलेले, जिथं पाठवेल तिथं मी यशस्वी रीतीनं जीवन जगेल. अध्यात्मात आणि व्यवहारात काय व्यवहार होत असतो, परमार्थ करावा लागतो. तर कधीतरी वाटलं बरं तिथं काय त्या व्यवहारासाठी तुम्हाला तुमची जी अंतकरण वृत्ती आहे ही फारशी तिथं द्यावी लागत नाही. अंतकरण वृत्ती मुख्य आणि गौण, आहे की नाही. कावळा कसा एकाच वेळेला 2 बुबुळे, आपल्याला बुबुळे एकच आहे 2 डोळे, तो कावळा कसा इकडं कधी इकडं, तशी आपली दृष्टी व्यवहाराच्या प्रति व्यवहारात पुन्हा आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी. अशा प्रकाराने जर आपण केलं तर स्वामी महाराज म्हणजे कावळ्यासारखं मनुष्य असलं पाहिजे. व्यवहार कालात व्यवहार करत असताना गौण कोणतं आहे, प्राधान्य कशाला द्यायचं एवढाच प्रश्न आहे. अंतकरणाची मुख्य वृत्ती जी ती आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ठेवून द्यायची आणि जे गौण वृत्ती आहे त्या गौणी वृत्तीनं संसार करायचा. म्हणजे जर पाहिलं तर एक गौणी वृत्ती आहे आणि एक मुख्य वृत्ती आहे. आणि त्या गोपींना एवढंच तंत्र साधलं. त्यांना सासुरवास नव्हता का, त्यांना कामं करावी लागत नव्हती का दूध दही विकण्याचं, आणि त्यांना तर लोकापात किती सहन करत राहावं लागत होता. आणि असं असून त्या गोपी म्हणतात नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, विषय सुखबाई बापुढे ते क्षीण, जेथे न सरीची काय वैकुंठ सदन शेषशाही त्रिकुट भुवन हो. आईच्या गौळणी त्या काय आनंद भरिता ना, आईच्या गौळणी त्या बोलती परस्परी करुणी विस्मय आपल्या अंतरी, विश्व लागविया हाची चराचरी, नेनो महिमायाशी म्हणून व्यभिचारी हो. म्हणजे त्यांचं त्यांनाच आश्चर्य वाटतं, काय माझ्यावर गुरुची कृपा, काय माझ्यावर ईश्वराची कृपा, काय शास्त्राची कृपा, काय माझ्या अंतकरणाची कृपा, यांनी मला असं ठेवलेलं आहे. त्यांना त्यांचं आश्चर्य वाटतं. व्यवहार होतो, व्यवहाराच्या ठिकाणी स्वप्नवत आहे काय, हा संसार नसून हे काय सगळं मृगजळ आहे आणि त्याचं अधिष्ठान ते मी आत्मा आहे आणि त्याच्यावर हे सर्व विश्वाचा प्रपंच भासमान होत आहे. उलट त्या भासमान होण्यामुळे आपल्या आत्म्याचा परिचय होतो, आहे की नाही. निरधिष्ठान भ्रम होत नाही. भ्रमातले पदार्थ दिसतात म्हणून आपल्याला अधिष्ठानाची ओळख होती, नाही तर अधिष्ठान आपण असून तरी कधी ओळख झाली असते का. द्वैतामुळे अद्वैताची ओळख होती. त्यामुळे ते द्वैत जे आहे ना ते आपल्याला उलट अद्वैताला बसकर आहे असं समजून मनुष्याने राहिलं तर मन हे गोविंदी आणि देह काम करीव.
मन परमात्म्याला दिलेले आणि देह संसाराला दिलेले. हे पंचभूताचं हे प्रकृतीचं कार्य ते प्रकृतीला समर्पण केलं आहे की नाही. आणि त्याचा अधिष्ठान असणारा प्रत्येक आत्मा तो ब्रह्मस्वरूपात समर्पण करून टाकला. काय आपल्याजवळ काय राहिलं? काहीच राहिलं नाही. ज्याच्याजवळ काहीच राहिलं नाही त्याला कशाची खंती आहे? स्वामी महाराज म्हणायचे, सांग गड्या भीती कोणाची? त्याला काय भीती आहे? अभयम जनक प्राप्तोसी. तो अभयालाच प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारच्या ह्या कोणतीही पंक्ती जेव्हा आपण चिंतन करतो ना, आपल्याला कधी कधी वाटतं की विसरून गेलं, दुसऱ्याला सांगायच्या वेळेला एखादा आठवत नाही. पण याची जर आपल्याला उपस्थिती चांगली ठेवायची असेल ना, तर आपण जे जे वाक्य परिच्छेद किंवा पद जी वाचतो त्या प्रत्येक पदाचा आपला काय संबंध आहे, ह्या पदापासून मला काय लाभ, ह्या पदाच्या संबंधित कोणता विचार केला तर मी माझ्या स्वरूपामध्ये प्रतिष्ठित होईल. अशा प्रकारच्या विचाराने ज्याला म्हणतो आपण तीव्रतर मुमुक्षुत्व जिज्ञासा, उत्कट जिज्ञासा जर अंतःकरणात असेल तर जरी आपल्याला या ग्रंथाचा किती विसर पडला, किती काळ आपल्या हातात आला नाही ग्रंथ काही कारणाने, तरी पुन्हा जेव्हा आपण त्याच्याकडे वळू तेव्हा आपल्याला सहजच त्याचा पुन्हा ते जे विचार आहे ते पुन्हा स्फुरण आपल्याला होतं. पण आता करत असताना आपण प्रत्येक पदाशी इतकं म्हणजे झटून त्याचं चिंतन केलं पाहिजे, त्याचं अनुसंधान केलं पाहिजे, त्याचा साधक बाधक विचार केला पाहिजे. असं जर केलं तर आपल्याला खूप आनंद येतो. आणि इतर लोक संसारात राहून नाही रडतात आणि आपण वेदांत शिकून जर रडलं तर काय, स्वामी महाराज सांगायचे की मग तुमच्या ह्या पोथ्या वगैरे सगळ्या समुद्रात टाकून द्या, नाही तर जाळून टाका. काय त्याचं जे विद्या निधी चित्ता शांती आईशी विद्या कशाला, त्या पंचदशीचं हे करताना तर बाबा गर्देनी लिहिले, स्वामी महाराज सांगायचे निधी चिंता शांती आईशी विद्या कशाला, आहे की नाही. तुम्ही म्हणता की ब्रह्मविद्या सर्व, काल महाराजांनी सांगितलं ब्रह्मविद्या सर्व विद्या वरिष्ठा, सगळ्या विद्येत वरिष्ठ कोणती? ब्रह्मविद्या. आणि ती ब्रह्मविद्या आपण शिकतो. काल तुम्ही कोणतं सायन्स सांगितलं? पहिल्यांदा फिजिक्स, नंतर काय क्वांटम थेअरी, नंतर मेटाफिजिक्स आणि नंतर ब्रह्मविद्या आपली. आता हे एवढा असताना ही जी ब्रह्मविद्या ती आपण प्राप्त करतो. मग कलेक्टरही रडतो, डॉक्टरही रडतो, इंजिनियरही रडतो, संसारी लोक दरिद्रीपणामुळे रडतात आणि वेदांत शिकून आपणही रडतो. काय त्याच्यात आपल्यात फरक आहे? काहीच फरक नाही. वेदांत शिकणारा मनुष्य म्हणून आपल्या आळंदीची मुलं कुठे गेले लोक म्हणतात ओळख येतात का? त्यांना कोणत्या प्रकारचं दुःख चेहऱ्यावर दिसत नाही. का कपडे भारी असतात, शरीर फार मोठं स्थूल असतं असं काही नाही. पण ते म्हणतात महाराष्ट्रात कुठेही गेलं, सप्ताच्या गावात गेलं की आपण ओळखू येतो. ते लोक जास्त करून कपड्यांनी ओळखतात, ते एक वेगळी गोष्ट आहे. परंतु कपड्यामुळे कोणी ओळखू शकतं, आपलं पोशाख लोक घालत नाही आपल्या वयातले. पण त्याच्यापेक्षा खरं आपलं जे काही तजेलदारपणा म्हणजे आपल्या चेहऱ्यावर दिसणारी जी प्रसन्नता, ही प्रसन्नता कशामुळे असली पाहिजे? ही प्रसन्नता आपल्याला वेदांत चिंतनाने असली पाहिजे. व आतलं जे आनंद आहे तो बाहेर फाकतो चेहऱ्यावर. असं असलं दुःख केवढे जरी आले, कमीत कमी त्या दुःखाला आपण सहन करू शकतो, तितिक्षा देऊन त्याचं साक्षीत्व करू शकतो. खरं तर दुःखाच्या प्रसंगात आपण आनंदात निमग्न असलं पाहिजे. जसं समुद्राच्या तळात असणाऱ्याला बाहेर केवढे मोठे उधाण जरी त्या समुद्राला आलं तर तळाला असणाऱ्याला काही भीती आहे का त्याच्यामध्ये? काहीच नाही. यांनी दिलं नाथ महाराजांनी, मोठं सरोवर आहे, सरोवरात तो गेंडा किंवा हत्ती निमज्जन करतो आणि भोवत्याला सगळा वनवा लागलेला आहे, त्याला काही भीती आहे का त्याच्यामध्ये? तसं आपल्याला कधी दुःखाचा प्रसंग आला की आत्मस्वरूपात बुडी देता आली पाहिजे. मी असंग निर्विकार आत्मा सच्चिदानंद नित्य शुद्ध बुद्ध एकमेव अद्वितीय, ह्याचा काही संबंधच नाही असं म्हणून जर आपल्याला ती थोडी झळक लागली आणि आपल्याला हळूहळू तसं राहायला लागलं तर या मनाची एकनिके जे देखील या गुढीच्या ठायास होते ते म्हणून अनुभव सुखाची कौतुके दावित जाईल. अरे थोड्याशा दुःखात आपण थोडं साक्षीत्व करू शकतो तर आपल्याला त्या दुःखाचं काही वाटत नाही. असं लक्षात आल्यावर मग मेरूपासून थोडे देह दुःखाचे नि डोंगर आहे, दाटी जो पडी भराई चित्त न जाते. मेरू पर्वतापेक्षाही मोठं जरी दुःख आलं तरी सुद्धा आपण ते सहन करू शकतो. पण त्याचा थोडा आपल्याला अभ्यासच करावा लागेल ना. याच्यामध्ये नुसते हे जे शब्द आपण वाचले आणि हे शब्द प्रत्यक्ष वेळेला उपयोगाला येत नाही. आपण गोष्ट सांगितली हिसाब बराबर आहे, छोकरा डुबता आहे. जरी आपल्याला वाटलं की ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापराः आणि त्यात आपण विचार सागरांचे घटाकाश मठाकाश स्वप्न सगळी उदाहरणं जरी दिली, पण आपल्याला जेव्हा दुःख येतं तेव्हा आपण तग धरत नाही. कारण का? आपण त्याच्यासाठी अभ्यासच केलेला नसतो. अभ्यास न केल्यामुळं आपल्याला वेळेला त्याच्याविषयी आपल्याला सुखदुःखामध्ये समान राहता येत नाही. स्वामी महाराजांचे एक गुरुबंधू होते कोल्हापूर जिल्ह्यातले आणि त्यांना डायबिटीस होता. नंतर त्या डायबिटीसचे पथ्य न पाळल्यामुळं त्यांचा गुडघ्यापासून पाय तोडला जहांगीर हॉस्पिटलमध्ये. मग त्यांनी अशी इच्छा व्यक्त केली की शेवटची भेट मला स्वामी महाराजांची घ्यायची. ते चातुर्मास्य होता त्यामुळे स्वामी महाराज जाऊ शकले नाही. आणि ज्या दिवशी चातुर्मास्य संपला त्या दिवशी सीमोल्लंघनात पहिल्यांदा ते जहांगीर हॉस्पिटल आम्ही त्यांना भेटायला गेल्यावर ते खूप रडायला लागले.
मोठे प्रसिद्ध कीर्तनकार आहे, मला नाव विचारू नका. तर ते तिथं म्हणजे गेले, पण ते आता तर ते भेटल्यानंतर स्वामी महाराजांना पाहिल्याबरोबर ते खूप रडायला लागले. मग स्वामी महाराजांनी त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला, त्यांचे डोळे पुसले. स्वामी महाराजांनी स्वतः छातीनं त्यांना समजावून सांगितलं. नंतर ते शांत झाले. पुन्हा ते स्वामी महाराज म्हणे नेमकं काय त्रास होतो. पुन्हा त्यांनी विचारलं. परत ते मोठ्याने रडायला लागले. फार वेदना, आता मी जगत नाही, आता मी मरतो, ही आपली शेवटचीच भेट आहे, असं स्वामी महाराजांनी पुन्हा समजावलं. तिसऱ्यांदा ते पुन्हा झाल्यानंतर थोडा वेळ शांत राहिले, बोलायला लागले. मध्ये त्यांना गोळ्या वगैरे औषध आणून दिलं, ते घेतलं आणि पुन्हा त्यांच्या डोळ्यातून धारा लागली. स्वामी महाराज म्हणजे तात्या होते, म्हणे चल चला आपलं लगेच निघा म्हणे. तर ते म्हणे अहो नाही तुम्ही बसा ना थोडं. कशाला बसा म्हणे. अरे तो मरणार तर आहेच म्हणे, पण मरताना आता शिस्तीत मरणं म्हणे. तो आयुष्यभर लोकांना कीर्तन ते मोठे वृत्ती प्रभाकर विचारसागर या ग्रंथाचे ज्ञाते होते, चांगले सर्व लोकांना शिकवत होते. तर ते त्यांचा मोठा शिष्य परिवार आहे. तर त्यांनी सांगितलं की मग तू काय हे कीर्तन प्रवचनात काय सांगितलं म्हणे, तुला जर शांत राहता येत नाही, मरणार तर आहे, अशी रडकी माणसं मला नाही आवडत. मग त्यांनी स्वामी महाराजांचा हात धरला. स्वामी महाराज आलं लक्षात, आता मी रडणार नाही. मग तो एक सांगतो मात्र, मी आतापर्यंत 60-62 वय होतं त्यांनी सांगितलं आतापर्यंत जेवढी कीर्तनं केली, ही कीर्तनं मी माझ्यासाठी केली नव्हती, ही कीर्तनं लोकांसाठी केली, आणि त्यामुळे मला याचा आता काही उपयोग होत नाही. स्वामी महाराज म्हणे जाऊ दे, आता केली तर केली, परंतु अजून तुझी वेळ गेलेली नाही, आता त्याचा उपयोग करणं. त्यांनी सांगितलं ह्याच क्षणी आता माझा निश्चय. मरेपर्यंत त्यांनी कधी डोळ्यातून पाणी आणलं नाही आणि एकदम आनंदात राहिले आणि आपला देह सोडला. असे याच्यामध्ये याचं कारण काय आहे की हे जे चिंतन आहे ते आपण आपल्यासाठी केलं पाहिजे, दुसऱ्याचं. तुकाराम महाराज कसं म्हणतात की हे तुकाराम महाराजांचा अभंग आहे, मी माझ्या मनाला उपदेश करतो आणि दुसरं ऐसे जागवितो जना आणि सरिसे मना सहित. लोकांना जागृती करतो पण माझ्या मनाला जागृती करतो. अगोदर पहिला श्रोता आपण आहे आणि नंतर दुसरे श्रोते. पहिला आपण जे विचार सांगतो त्या विचाराचा श्रोता पहिला आपण आहे आणि नंतर दुसरे. आपल्या वेदाचं सांगणे आत्मनो मोक्षार्थम जगदहित आहे. आपला मोक्ष आणि जगदहित. आपल्याला जगदहिताची किती तळमळ असली आणि आपल्याला स्वतःला जर त्याचा अनुभव नसला तर अशा आता इथे कीर्तन प्रवचन चालले काय होतं प्रभाव कोणावर, तसं पाहिलं तर नगण्य आहे, काहीच परिणाम नाही. त्याचं कारण आहे स्वामी रामतीर्थांनी लिहिले, जे लोक स्वतः अनुभव न घेता दुसऱ्यांना अनुभव यावा, सुख मिळावं, अशा प्रकारचे अनेक समाज सुधारक आहेत. त्यांचं व्यक्तिगत जीवन पाहिलं तर पतित आहे आणि समाज जीवनाविषयी पाहिलं तर त्यांनी आपलं संपूर्ण जीवन त्याच्यात समर्पित केलेलं आहे. इतकं की त्यांच्या ठिकाणी असणारा दोष सुद्धा समाज पाहत नाही. असं एवढं समाजाला सुद्धा त्यांच्याविषयी अशा प्रकारची आत्मीयता निर्माण होते, एवढे. तरी त्यांचं वर्णन करताना रामतीर्थ म्हणतात की हे लोक विषवल्ली. विषवल्ली जशी एखाद्या विहिरीत जर थोडीशी पडली तर सगळं विहीर विषारी करते की नाही, तसे अशी लोक जेव्हा समाजात जातात तर ते सद्वस्तूचं लोकांना यथार्थ ज्ञान करून देतील असं नाही, उलट त्यांना अधिक भ्रमात पाडतील, अशी खरी वस्तुस्थिती. म्हणून हा आपला मुख्य बाणा असला पाहिजे जीवनामध्ये की आत्मनो मोक्षार्थम जगदहितायचं. पहिला माझा मोक्ष आणि नंतर दुसऱ्याचा मोक्ष. जर असं असलं तर शास्त्र सांगतं की असा महापुरुष जर कोणी असेल स्वतःच्या महिमेत राहिला, त्याने काही जगाला उपदेश करण्यासाठी गेला पाहिजे असं काही नाही. जरी उपदेश करायला गेला नाही, तो आपल्या ठिकाणी राहिला तरी त्याला नुसतं माऊलींनी संजीवन समाधीतून काय केले, फक्त आता विश्वात्मके देवे एवढी प्रार्थना केली. असं जर त्याने नुसतं कल्याण केलं तरी येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, तरी त्याच्या सगळ्या इच्छा तृप्त होते. कारण का तर त्याची खरी जी वस्तुनिष्ठता आहे, त्याला सत्याचा शोध घेण्यासाठी जी त्याची तळमळ आहे आणि त्यांनी स्वतः घेतलेलं आहे, तर त्याचं लोकांना व्हावं असं वाटलं तरी लोकांच्या ठिकाणी स्फुरण होईल. त्यांनी कीर्तन प्रवचन केली पाहिजे असं काही नाही. किंवा लोक जर त्याचं स्मरण करतील तरी सुद्धा त्यांना त्याचा जो बोध आहे तो बोध त्याच्यामध्ये संक्रमित होईल. अशा प्रकारची एक अलौकिक अपूर्व अशी शक्ती त्या जीवात्म्यामध्ये निर्माण होत असते. ज्याला स्वतः वस्तूचा अनुभव आला, अनुभूती संपन्न जो महात्मा आहे त्याचे. आता आपले साई महाराज काही करतात का उपदेश करायला, कुठं काही नाही. किंवा त्या काळात ते आपले जडवत मूढवत किंवा बालवत उन्मत्तवत पिशाच्यवत राहिलेले आपले गजानन महाराज शेगावचे. आणि असं असताना आज त्यांच्यापासून शेकडो लोकांना केवढी मोठी मोठी संस्थान झाली. म्हणजे मरणोत्तर प्रारब्ध सुद्धा यांचं इतकं मोठं आहे का केवळ त्यांच्या चिंतनाने किंवा त्यांनी केलेल्या दुसऱ्याच्या शुभचिंतनाने त्यांचं कल्याण होईल, एवढ्या प्रकारचे सामर्थ्य आहे. आपल्याला काय वाटतं की इतरांचा उद्धार व्हावा ही तळमळ जरी असली तरी त्याच्या पाठीमागे काहीतरी अनुभवाचं बल असलं तरच त्या ठिकाणी ते जे व्याख्यान आहे ती फलीभूत होतात, अन्यथा होत नाही. म्हणून आपल्याला थोडंही जरी आजही त्याला थोडंसं तपस्येचं सामर्थ्य असतं, त्याचा जेवढा प्रभाव आहे तेवढा विद्वानाचा प्रभाव नाही,
तेवढा किती शब्द पांडित्य करणारा असला तर त्याचा प्रभाव नाही. ही सगळी गोष्ट आपण जाणून असली पाहिजे. आणि हे करण्यासाठी याला काही नाही, फक्त आपल्याला जी काही वास्तव स्थिती आहे, आपण जो आत्मा आहोत, आपलं आत्मा जो ब्रह्मरूप आहे, त्याच्याविषयी कोणतीही शंका न घेता त्याच्यामध्ये आपली वृत्ती काही काळ तरी लीन करण्याची आपल्याला सवय पाहिजे. हे महाराज आहे ना, रात्री तुम्ही 10-11 वाजता हाक मारली का लगेच ओ म्हणून उठतात. ते बसलेले असतात खाली. सकाळी जा तुम्ही 5 वाजता बसलेले असतात, काही पुस्तक नसतं, काही नसतं, झिरोचा बल मला वाटतं झोपलेले. उठ आता मी त्यांना हाका मारत नाही. नवीन नवीन मला वाटायचं की हे झोपलेले आहेत का काय, तर ते ध्यान करीत बसलेले असतात. त्यांनी जेवढं काही उपनिषदाचं याचं चिंतन केलं तर त्याच्यामध्ये ते काही करत बसत असतील आतमध्ये. ही पण गोष्ट महत्त्वाची. कधी कधी आपण नुसतं शास्त्राचं चिंतन करतो भरपूर, तर आपल्याला अशी कधीतरी ओढ पाहिजे की एकांतामध्ये किंवा आपण गेलो कुठं माऊलीच्या ध्यान मंदिरातच बसलो किंवा आपल्या खोलीत जेव्हा वेळ मिळतो तेव्हा पटकन आपण काहीतरी, मी असंग आत्मा आहे, निर्विकार आहे, माझ्या ठिकाणी जन्म नाही, मृत्यू नाही, मला सुख नाही, दुःख नाही, कर्तृत्व नाही, भोक्तृत्व नाही, मला माझ्या ठिकाणी, हे आपल्या ठिकाणी अंतर्मुखतेने आपण शोध घेऊन त्याच्यामध्ये काही काळ राहिलं पाहिजे. आणि ही जळक जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत बाह्य जरी आपण केलेला जरी अभ्यास असला तरी तो अभ्यास आपल्याला वेळेला उपयोगाला येतो. कारण शब्दाच्या ठिकाणी राहतात. इथं शब्द ज्ञान ब्रह्मज्ञान बाह्यदृष्टी समसमान, नाथ महाराज म्हणतात. जर माणूस व्यवस्थित विचार सागत सांगितलं लगेच त्याला ज्ञानी म्हणायला लागतं. का ज्ञानी आणि अज्ञानामध्ये काही फरक दिसतो का? काही नाही. एकाला त्याचा अनुभूती आहे आणि एकाला त्याचा अनुभव नाही, एवढाच आहे. अनुभूती म्हणजे कळतं आपोआप. तसा माणूस जर स्थान दररोज करत असला तर त्याची तजेलदार कांती त्याला सांगतेच, ऐक नाही. खातबीत असला तर त्याचे गाल सांगतातच. तसं जर मनुष्याला ही जर आनंदानुभूती असेल तर प्रसंगामध्ये त्याचं कळतंच. सुखाच्या वेळेला कसं, दुःखाच्या वेळेला कसं, हे आपोआप कळतं त्याचं, ऐक नाही. ज्याला त्याचा अभ्यास नाही त्याला जमत नाही. परवा एक आमचं जवळचं पेशंट होतं. ते पेशंटला आम्ही भेटायला गेलो. आता ते पेशंट जिवंत येईल का नाही असं होतं. जाताना आतमध्ये सावध जात होतं, येताना बहुतेक प्रेत येण्याची शक्यता होती. आम्हाला वाटलं की आपल्याला बालपणापासून आपण ज्यांना पाहिलं आता हे कदाचित आपल्याला परत आपल्याशी बोलणार नाही. आम्ही सगळे रडायला लागलो. आणि त्यांचं एकदम जवळचं नातेवाईक होतं. त्या नातेवाईकाला त्याचा काहीच परिणाम नाही. त्याला उलट आमचं हसू आलं की ते बाजूला राहिले, म्हणजे किंवा त्यांना काय वाटलं असेल पण त्यांनी काही डोळ्यातून टिपूस आलं नाही. त्याचं कारण काय? आम्ही अभ्यासच केला नाही त्याच्याप्रमाणे. अशा प्रसंगाला कसं राहावं त्याने अभ्यास केलेला आहे, त्यांना त्याचं काही वाटलं नाही. हे मुख्य आहे की आपण त्याचा अभ्यास केला पाहिजे. आणि असं केलं ना, कारण उद्याचं जीवन कसं आहे, आता जरी आपण काय या काळात आपण खूप मस्तीत आहे आपल्याला. कारण काय आहे की आपण हे वेदांताच्या चिंतनात आहे. सगळा काळ आपला असा जाईल की नाही सांगता येत नाही. आपल्याला 4 वर्ष झाल्यावर लगेच मधुकरी मागायची की नाही मागायची इथपासून शंका उत्पन्न होते. आपल्याला वाटतं की मधुकरी काय म्हातारपणापर्यंत मागायची का, मधुकरीचं खायचं किती दिवस, अशा शंका. वास्तविक मधुकरी संन्यासाला ब्रह्मचार्याला मरेपर्यंत आहे, जोपर्यंत हातपाय चालतील तोपर्यंत. झाली व्यवस्था तेव्हा होईल. तर अशा प्रकारचं हे होतं. मग आपल्याला ह्याच्यामध्ये काय आपण निरोगी शरीर राहील हे सांगता येत नाही. आपल्याला मान अपमान किती होतील ते सांग, लोक डोक्यावरही घेतील किंवा खाली टाकतील. आणि अशा वेळेला त्याच्यावर आपला मान जर अवलंबून असला तर मायेवर आपला मान अपमान झालं, आपलं सुखदुःख अवलंबून झालं. सुखदुःख हे माईक आहे, आत्मा हा अमायिक आहे. आपल्याला अमायिकामध्ये राहत आलं पाहिजे. जो मायेच्या अतीत असणारं जे स्वरूप आहे त्या स्वरूपात आपल्याला स्थिर राहिलं, बाहेर कसंही चाललं तरी याचं काही नाही. आचार्य बाह्य जीवनाविषयी आपल्याला कोणाचं कौतुक वाटायला नाही पाहिजे. आता सगळी मुलं एका, आपण म्हणतो की आम्ही सगळे काय वर्ग बंधू आहे, ऐक नाही, एकाच वर्गामध्ये. आणि नंतर गेल्यावर प्रारब्धाने कोणाला कुठं ते वंडके जसे पुरातले कुठं जातात, तरी सुद्धा आपण जेव्हा भेटलो तर त्या ठिकाणी आपल्याला असंच वाटलं पाहिजे की तुमचं जीवन असं आहे. कोणी ग्रस्त आहे, कोणी संन्यासी, कोणी मठमटिका स्थापन केल्या, कोणी शेठ सावकार झालं. काही जरी झालं तरी आपल्या आत्मरूपात काय बदल आहे, आपण दोघं एकच आहोत. हे जे वास्तव ऐक्य आहे, ह्या वास्तव ऐक्याची ओळख झाल्यानंतर ते महत्वाचं आहे. व्यवहाराला काही महत्व नाही. स्वप्न कसं पडावं हे जसं ठरवता येत नाही तसं आपल्याला व्यवहार कसा होईल हे ठरवता येईल का? ठरवता येणार नाही. आपल्याला झालेला व्यवहार फक्त यो व्यवहार हा असा अध्यासमूलक, जो व्यवहार होतो तो सगळा खोटा आहे असं आपल्याला या ठिकाणी फक्त ठरवता येतं. स्वप्नातून जागा झाली की ते खोटं एवढं ठरवता येतं, कसं पडावं हे ठरवता येत नाही. अशाच प्रकारे ही जी ज्याला आपण म्हणतो मूलभूत असणारी दृष्टी, ही दृष्टी कोण नाही, एका अँगलनी पाहायचं, एका कोणातून नाही पाहायचं. ही काही मूलभूत दृष्टी आहे, वेदांनी सांगितलेली ही दृष्टी आहे. ही महापुरुषांनी अशा प्रकारच्या अनुभवलेली ही दृष्टी आहे. आणि ती दृष्टी घेऊनच आपण ह्या जीवन प्रवाहामध्ये जर उडी टाकली तर आपल्याला काही भीती नाही, आपल्याला कोणत्या प्रकारची चिंता नाही. म्हणून विचार सागराचा थोडे दिवस राहिले, पण थोड्या दिवसामध्ये येणारा जो विषय आहे तो फार समन्वयाने, आता हे 6व्या याचा काही नाही, फक्त जगतकर्ता आणि मोक्षाचे साधन इथपर्यंतच विषय आहे. पण 7व्या तरंगातला जो विषय आहे तर त्या विषयामधला जो समन्वय तो आपल्या एकदम आयुष्यभर
कायम ठसून गेला पाहिजे का, ह्या अशा प्रकारचं चिंतन विचारसागरामध्ये निश्चलदाजींनी सर्व वेद वाङ्मयाचं चिंतन करून निश्चित स्वरूपाने मुमुक्षूला अत्यंत सुलभ रीतीने सांगितलेले. फक्त आपली त्याच्यावर श्रद्धा असावी आणि श्रद्धेने त्याचा स्वीकार करावा का, हे सिद्धांत असेच आहे. खरं तर आपण थोडा विचार केला किंवा थोडा आपण अनुभवासाठी प्रयत्न केला तर हे असंच आहे. पण तरीसुद्धा आपल्याला ते एवढे प्रयत्न लहान मुलं कसं आईच्या खांद्यावर एकदा भार टाकल्यावर काही त्याला आहे का चिंता कोणती, तसं हे जे ग्रंथकारांनी ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराजांनी जगद्गुरु तुकोबारायांनी हे निर्णय करून ठेवलेले, तेव्हा आपल्या बुद्धीला जास्त त्याचा श्रम घेण्याची सुद्धा गरज नाही. त्यांनी सांगितले त्याप्रमाणे मानावं आणि आपल्या थाटामध्ये आपल्या आनंदामध्ये स्वानंद सुखामध्ये मनुष्याने रमून जावं. बाहेर असणारे अंतकरण किंवा देहाधिक प्रपंच याच्याशी काही संबंध. देह आम्ही केला भोगाचे सांभाळी राहिलो निराळी माना प्रारब्ध काय अन्न आच्छादन येतो प्रारब्धा अधीन मान अपमान गोवे अवघे गुंडोनी ठेवावे. आम्ही कोण आहे, आम्ही दयाल अगे गुरुदेवी आम्हीच केलो. जे चांगली 65 आम्हाला गुरुनी कोणत्या स्थितीत ठेवलं, ज्या स्थितीत ठेवलं त्या स्थितीत ठेवलं. ती अवाच्य अनिर्वाच्य अशा प्रकारची स्थिती आहे आणि ती स्थिती स्वतः सिद्ध आहे का, ती काय कोणी आपल्या हातात द्यायची का, आपली आहेच हे ती, आपली आपण फक्त समजून घ्यायची आणि त्या स्थितीमध्ये राहायचं. असं वाटतं की आपण तर विशेष अध्ययनही केलं नाही अजून आणि एवढेच अध्ययनाने होईल का, किती अध्ययन केलं तरी इथंच यायला लागेल. थोडंही केलं तरी हेच निश्चय करायचा. झाला तर आत्ताही होऊ शकतो, नसला व्हायचा तर सगळी बृहत प्रस्थांतरेपर्यंत अध्ययन करूनही होणार नाही. म्हणून अगोदर हा निश्चय करून घेतला पाहिजे. नंतर मग आपण आपल्या जीवनाचा कालखंड कसा घालवायचा, काय जसं ठरेल काही प्रारब्धानुरूप तसं होईल. पण ही गोष्ट जी आहे ही पक्की ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य मी ब्रह्मरूप आहे या प्रकारची जी धारणा आहे, ही धारणा अत्यंत दृढ होण्यासाठी ह्या निश्चलदाजीने किती भरपूर त्यांचं चरित्र काय प्रसिद्ध नाही विशेष त्या दादू संप्रदायामध्ये परंपरेने लोक सांगतात, परंतु त्यांचे काहीतरी 1,10,000 श्लोक कंठस्थ होते आणि बरेचसे वेदाचे मंत्राव्यतिरिक्त अनेक स्मृती पुराण ग्रंथातले. आणि त्यांनी केवळ मुमुक्षूच्या कळवळ्यासाठी त्या काळात त्यांचा एवढा उपास झाला किंवा संस्कृतचं एवढं मोठं असणारं ज्याला काय म्हणतो रहस्यात्मक वाङ्मय आणि ते हा मनुष्य प्राकृत भाषेमध्ये करतो म्हणून त्यांना विष प्रयोग केले गेले. इतकं त्यांच्या दयानंद सरस्वतींसारख्या महात्म्यांच्या अलीकडच्या काळामध्ये आणि अशाही काळामध्ये ते संस्कृत ज्ञान प्राकृतमध्ये आणून मूलभूत सोनं जुनं आहे का नवं याला काही किंमत आहे का, सोन्याचं फुल जुनं आहे म्हणून त्याला टाकून द्या, नवं आहे म्हणून त्याला घ्या का, नवं जुनं सारखंच आहे. त्याप्रमाणे नवी जुनी किवी म्हणावी सुवर्ण सुमने. तशी संस्कृत भाषा देवी केली, प्राकृत काय चोरापासून आली, प्राकृत भाषा काय चोरापासून आलेली का. त्याप्रमाणे यांनी मराठी भाषेत हे आपल्यासाठी एवढं करून ठेवलेलं आहे किंवा हिंदी भाषेमध्ये जेणेकरून अगदी ज्याला खरंच तळमळ आहे त्याला आत्मबोध व्हावा अशा प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेल्या आहे. तर ह्याच आपण किती शिकलो तरी यायचं कुठं, पुन्हा इथंच यायचं. म्हणून आता इथूनच ह्या प्रक्रिया घ्यायच्या. आणखीन अंतरंग चिंतन वेगवेगळ्या शैलीनं कोणी केलं हे पुढं शिकत राहायचं. संक्षेप शारीरिक शिका तुम्ही, उपनिषद ब्रह्मसूत्र हेच करायचे. परंतु हे जे मूलभूत सिद्धांत आहे ते हा घेऊन आपण गेलं पाहिजे. आता बघा मी नेहमी सांगत असं, भारतामध्ये तुम्ही कुठेही जा आणि भारतामध्ये जिथं वेदांताचं चिंतन चाललेलं आहे त्या वेदांताच्या चिंतनात तिथं शंका समाधान चालतं. अगदी कोणी पण आता तुम्हाला योग येईलच. पुढं ऋषिकेशला जा, हरिद्वारला जा, काशीला जा, तिथं बसलेले असतात एक संन्यासी महात्मा आणि ते सांगत असतात. मोठे विद्वान असतात, ते त्यांची प्रसिद्धी असते आणि ऐकणारे शिष्य असतात. मग त्यांचं ते वेदांतामध्ये शंका समाधान चालतं. महाराजांना माहिती आहे. तर ते जेव्हा शंका विचारतात ना तर ते तिथं तुम्ही आता दुसऱ्या वर्षात मुलं समजा आपण जाऊन बसलो तिथं, आम्ही संदीपला त्या बाळूला नेलं होतं तिथं 1.5 महिना. ते लोक म्हणले की हे मुलांना कशाला घेऊन आले इथं म्हणे, त्यांना वाटलं इथं खाण्याची राहण्याची व्यवस्था आहे म्हणून हे लहान मुलं कशाला बरोबर आणले म्हणे इथं, यांना नाही इथं राहता येणार. आम्ही म्हणलं त्यांना तुम्ही काही वाटलं तर ते म्हणे ते ऐकणारच नाही, 6 तास कसे बसणार ऐकायला. म्हणलं नाही ऐकत, महाराज होते तेव्हा. म्हणलं त्यांना पाठवून देऊ आणि परत म्हटलं तसं असलं तर याच्यामध्ये. त्यांनी नंतर जेव्हा पाहिलं की हे 6 तास सहजच बसायचे आणि त्यांच्या संन्यासापेक्षा यांच्या चेहऱ्यावर समजण्याचे भाव जास्त होते. त्यामुळं ते शेवटी बोलून घेतलं. त्या विश्वात्मानंदपुरी म्हणून जे संन्यासी महात्मे ते म्हणे ही मुलं फार चांगली आहेत, यांना कळतं. सांगायचे काय, फक्त त्यांनी विचारसागर एवढाच ग्रंथ ऐकलेला होता. परंतु त्यामुळे त्यांना उपनिषद ब्रह्मसूत्र आणि गीता या तिन्हींचा तो सत्संग होता. तर त्यांना सहजच ते कळायचं. म्हणजे याचं कारण काय, हे जे आपण ऐकतो हे जर आपल्या दृढ धारणा एकदा झाली असेल तर कोणत्याही वेदांताचा ग्रंथ असला तरी आपला त्याच्यामध्ये प्रवेश होऊ शकतो. म्हणून आपण हे जे आता चाललंय ह्याच क्षणामध्ये हे सगळं पकडलं पाहिजे. व्यवस्थित याचं ग्रहण करून ह्या धारणा निश्चित केल्या
तर मग आपल्याला काही वाटत नाही याच्यामध्ये. तर हां, हे एक सांगत होतो मी की जर आपण भारतात कुठेही गेलं आणि समजा त्यात एखादा आळंदीचा विद्यार्थी असला, तर त्या विद्यार्थी हा त्यांच्यापेक्षा कुठेही वेदांत चिंतनात सरस भरणार. सगळ्या भारतात कुठे जा, दक्षिण भारतात काय आम्ही पाहिलं नाही, पण उत्तर भारतात पाहिलं. तर कुठे त्याचं कारण काय, ही विचारसागराची दृष्टी त्याला अगोदरच आलेली असते, त्यामुळे त्याचा प्रवेश होतो. आणि जर तुम्ही जर बसले त्या संन्याशांचा पाठ ऐकला तर तुम्हाला वाटेल की ह्या तर गोष्टी मलाही माहिती आहे, यांना कशा माहीत नाही. यांचे 12 चातुर्मास झाले, 20 चातुर्मास झाले तरी का नाही, कारण त्याचं जे तात्पर्यभूत अर्थ आहे ना, फार मोठमोठे ग्रंथ वाचले पण त्याचं तात्पर्य जे तात्पर्य गुरु परंपरेने जर एखाद्याला ज्ञात झालं नाही तर तो त्या शब्दजंजालामध्ये तात्पर्याला मुकून जातो. आणि आपल्याला शब्दजंजाळ नाही, आपल्या एकदम काय होतं, तात्पर्य रसद आपल्या तुपच हातात मिळतं. दूध घ्या, दही करा, मंथन करा, हे काही नाही, मंथन करून आईचं तूप आपल्याला विचारसागराच्या रूपाने किंवा ज्ञानेश्वरीच्या रूपाने महाराजांनी हे आपल्याला दिलेले आहे. त्यामुळे ह्याच्या चिंतनामध्ये मनुष्याला संपूर्ण जीवनाची किंवा सर्व शास्त्रांची दृष्टी येऊन जाते. म्हणून ह्या ग्रंथाची उपेक्षा करायची नाही. बरेच काही कीर्तनकार असं म्हणतात की बा ह्या कुबड्या कशाला पाहिजे ज्ञानेश्वरीसाठी, विचारसागर, वृत्ती प्रभाकर हे हिंदी ग्रंथ आहे, याच्या ज्ञानेश्वरी हा स्वतंत्र ग्रंथ आहे, आकर ग्रंथ आहे, त्याच्यासाठी काय गरज आहे. तर याच्या असं ऐकलं की आपल्यालाही वाटतं किंवा आपल्या संप्रदायामध्ये हे पूर्वीचे ग्रंथ नव्हते, हे कुठून आणले, याचं काय गरज आहे. असं जे लोक जास्त विचार करत नाही किंवा ज्यांना खऱ्या वस्तुनिष्ठ जीवनामध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता वाटत नाही, केवळच एक ज्याला वृथाभिमान, ज्ञानेश्वर महाराजांचा अभिमान घ्यायचा, ज्ञानेश्वर महाराजांच्या तत्वज्ञानाची अनोळख, ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनचरित्राचा गौरव करायचा आणि त्या जीवनचरित्राचं जे रहस्यात्मक त्याच्या पाठीमागं जे काही त्यांचं जीवनचरित्राच्या पाठीमागं जे रहस्य आहे त्या रहस्याला त्यांना अज्ञात ठेवायचं. अशा प्रकारे जे लोक जरी म्हणत असले तर ह्या कुबड्या नाही. कारण तुम्ही मग ज्ञानेश्वरी आम्हाला तशी समजावून सांगा, शेवटी ज्ञानेश्वरी समजावून सांगायचं तर ह्याच प्रकारे कुठल्या तरी संस्कृत ग्रंथातून किंवा कुठून सांगणार, पण कुठून तरी सांगणारच ना. त्याच्यापेक्षा हे जर अगोदर असलं, आता तुम्ही 3ऱ्या वर्षात जेव्हा ओम नमो जे आद्य वेद प्रतिपाद्य होईलच, आता हे प्रवेश करणार तेव्हा आद्य काय वेद प्रतिपाद्य काय शब्द प्रमाणाचं काय महत्व हे माहीत पाहिजेच की नाही. त्याला आद्य म्हणलं की जन्माद्यश यतः, म्हणजे तुम्हाला ह्या जगताच्या कारणाची दृष्टी आली, कारण म्हणजे कोणी कोणी जगताचं काय कारण सांगितलं, या सगळे विचार आपल्याला करावेच लागतात ना त्यावेळेला. मग ते अगोदरच केलेले असले ते उपोद्बलक झाले ना. ज्ञानेश्वर आम्ही विचारसागरासाठी शिकत नाही, वृत्ती प्रभाकरासाठी शिकत नाही, आम्ही कशासाठी शिकतो, ज्ञानेश्वरीसाठी शिकतो, गाथेसाठी शिकतो असं म्हणायचं, ऐकण्याचं. आणि हे शिकल्यामुळे जर तुम्हाला लवकर लवकर खोडी उलगटत असतील, गणित सुटत असतील तर हे सहाय्यक आहेत की नाही त्याच्यामध्ये. आम्ही काय म्हणत नाही का ज्ञानेश्वरीची उपेक्षा करतो, संत वाङ्मय, अहो संत वाङ्मयच कळत नाही, फार दुर्बोध आहे आम्हाला. वेदातले भाष्य उपलब्ध आहे, काय करता येईल, यांचं काय भाष्य उपलब्ध आहे ज्ञानेश्वर महाराजांचा अर्थ. म्हणून कुठेतरी शास्त्रीय प्रक्रिया आम्हाला ज्ञात असतील तर आम्ही तिथं कुठं काहीतरी शोध घेऊ शकतो, संशोधन करू शकतो. म्हणून ह्या चिंतन पण होणं आवश्यक आहे. दार्शनिक चिंतन सुद्धा झालं पाहिजे. चारवाक मत काय आहे, त्याच्यासाठी न्यायमत काय आहे, हे दार्शनिक चिंतन झालं पाहिजे. शब्दाची शक्ती कळण्यासाठी व्याकरणाचे काहीसं चिंतन झालंच पाहिजे. तर्क शुद्ध पद्धतीने करण्यासाठी तर्कसंग्रहासारख्या ग्रंथाचे थोडं चिंतन झालंच पाहिजे. मुख्य वेदांत आहे, परंतु जर वेदांत आपण केवळ वेदांत शिकलो आणि एखाद्याने आपल्याला वेगवेगळ्या प्रकाराने काही शंका विचारली तर काहीतरी शब्द तर पाहिजेत ना आपल्याला उदाहरण वगैरे देण्यासाठी. म्हणून साहित्यादिकांचा सुद्धा अभ्यास पाहिजे, साहित्याचा पण अभ्यास पाहिजे, अलंकाराचा पाहिजे, रस काय आहे ते कळलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी काही करावं लागत नाही. हे 4 वर्षाचा जो काळ आहे आपल्याला, पुढं काळ मिळो की नाही मिळो, पण सगळा काळ याच्यातच घालवायचा, दुसरा काही नाही. रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवते. 4 वर्ष कोणी काय आपल्याला वेड्यात काढू, पण आम्ही हाच अभ्यास करू. याच्यामध्ये नसेल ग्रंथ उपलब्ध ग्रंथालयात आणू, याच्याकडून मागू, 2 पैसे आले सप्ताहाचे तर विकत घेऊ, हा आवश्यक आहे, काही करू, मित्राचा मागून आणू. असं करून जर सारखं केलं तर 4च वर्षात आपल्या जीवनाची पूर्णता होऊन जाते. म्हणजे ज्याला आध्यात्मिक जीवन समृद्ध किंवा संपन्न करायचं तेवढं होऊन जाते. शास्त्रीय अभ्यास थोडा कमी झाला तरी हरकत नाही. खरा मनुष्य शास्त्रीय अभ्यास करून शोभतो कशाने, ब्रह्मविद्येच्या अनुभवाने शोभतो का ब्रह्मविद्येच्या शब्दज्ञानाने शोभतो, हा अनुभवाने शोभतो. त्या अनुभवाने शोभण्यासाठी काही फार काही लागत नाहीच आहे त्याच्यामध्ये. किंवा आपलं काही कमी पडलं, त्याला बुद्धिमंद असली तरी काय फरक पडणार आहे का, बुद्धिमंद असलं तरी मी ब्रह्मच आहे. ऐकणार तीक्ष्ण बुद्धीचाही झाला तर तो काय विषय करणार आहे, मी ब्रह्म आहे. आपल्याला थोडे जादा श्रम घ्यावे लागतील, त्याला थोडे कमी श्रमात. फरक काय होणार आहे, जेव्हा आपण स्वरूप स्थितीला प्राप्त होऊ तेव्हा पहिला नंबरचा विशेष आहे का शेवटचा नंबर विशेष आहे, पहिलाही नाही आणि शेवटचा नाही. स्वामी महाराजांच्या गुरूंचं ते सांगायचे. तर एक दिवस त्या स्वामी महाराज त्यांच्या गुरुजींना म्हटले की दादा तुमची बुद्धी किती तीक्ष्ण आहे म्हणे.
की तुमच्यासारखी बुद्धी कोणाचीच नाही म्हणे. तर ते म्हणे असं काही नाही, बुद्धीचं तीक्ष्णता तशी येत नसते बा. त्या ठिकाणी तलवारीला जसे नेहमी आपण ते काही धार दिली म्हणजे ते राहते, तसं हे बुद्धिमांद्य जे कायम अभ्यासाने जातं म्हणे. हो म्हणे, पण तुमची बुद्धी इतकी तीक्ष्ण आणि माझी बुद्धी इतकी मंद म्हणे की मला एक शब्द 6 महिने घोकला तरी राहत नाही. स्वामी महाराजांचं एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं. पण तेव्हा नाही, फक्त एकच झालं म्हणे, गुरुजी तुमच्या बुद्धीचं अधिष्ठान आणि माझ्या बुद्धीचं अधिष्ठान एकच आहे ना. असं ते म्हणणे, माझ्या मंद बुद्धीला जे अधिष्ठान आहे तेच तुमच्या तीक्ष्ण बुद्धीला अधिष्ठान. ते म्हणे मला हे कळण्यासाठी 60 वर्ष लागले. तुझी बुद्धी इतकी तीव्र आहे का तुला लवकर कळलं. म्हणजे याचा अर्थ काय, जीव ब्रह्मैक्य ज्ञान संपादन करणारा पुरुष खरा तीव्र बुद्धिमान आहे. तो इंजिनिअरिंगमध्ये कोणत्या कलेक्टर झाला ही बुद्धिमानी नाही. बुद्धिमत्ता शुद्ध कोणतं ज्ञान, तिला काय बुद्धिमंद, हा मंद बुद्धी. आपल्याला बुद्धी अधिष्ठान चैतन्य ते ब्रह्मरूप आहे, ते साक्षी आहे, एवढं कळलं की झालं. तर ते म्हणे अरे तू माझ्यापेक्षा जास्त बुद्धिमान आहे, कारण मला हे कळायला 60 वर्ष लागली आणि तुला 6 महिन्यात कळलं, आहे की नाही. होऊ शकतं की नाही. जसं एखाद्या, आणि आपल्याला हे एक कधी शंका ठेवायची नाही. मी तर आळंदीला येऊन 4 वर्ष झालो. आमका मनुष्य इथं राहिला, ऋषिकेशला गेला, तिथून काशीला गेला, तिथून हिमालयात तपश्चर्या केली, इथं आला तरी अजून त्याला काही समाधान नाही. आणि मला कसं काय हे ऐकतं असं वाटायला लागलं मी ब्रह्म आहे. याचा अर्थ माझं काहीतरी कमी. इतकं तपस्या केली त्याला नाही वाटलं आणि मला कसं काय वाटायला लागलं. याचा अर्थ माझा काही भ्रम तर नाही ना, असं पण आपल्याला वाटतं. हा भ्रम नसतो, खरं असतं. पण आपल्याला हा भ्रम होतो, खरं असून पुन्हा काय खोटा हा आपल्याला भ्रम होतो. ते असतं काय खरंच. त्याच्याबद्दल सुद्धा मनुष्याला आत्मविश्वास असला पाहिजे. स्वामी महाराज सांगायचे, एका स्त्रीला लग्न झालं आणि ती 2 वर्षांनी आपल्या सासरहून आली, तर तिच्या कडेवर मूल होतं. ते शेजारीनं विचारलं, शेजारच्या बाईनं, हे मूल कोणाचं. ते म्हणे माझं. ते म्हणे शक्यच नाही, तुझं मूल असणं शक्यच नाही. ते म्हणे का बरं. ते म्हणजे आता 2 वर्ष लग्न नाही झालं तर तुला कसं काही मूल असेल. माझं 25 वर्ष झाले तरी मला अजून मूल झालं नाही, तुला कसं असेल म्हणे. ते म्हणे हे माझं आहे प्रत्यक्ष. याचं कारण आहे, जर वंद्या असली तर 25 वर्ष लग्न झालं तरी तिला होत नाही. म्हणजे याचा अर्थ 2 वर्ष लग्न झालेलं होत नाही असं आहे का. त्याला होऊ शकतं. तसं आपल्याला 2 वर्षात विचारसागरात ते आपण ब्रह्माहमस्मी होऊ शकतं, ऐके नाही. आणि एखादा शब्द पांडित्यामध्ये 25 वर्ष रमलेला ऐके नाही, वंध्या समान असणारा त्याला मी ब्रह्म, मी म्हणलं की देह, असं त्याला वाटतं. मी करता भोगता. म्हणून आपल्याला कधी स्वतः परता उत्थान होण्याची सुद्धा गरज नाही. हे काही स्वतः आहेच हे आपलं रूप, ऐके नाही. आणि गुरुंनी तेच सांगितलेलं आहे. मग त्याच्यामध्ये इज्जत प्राप्त व्हायला काही गुरूंना सुद्धा आपण आपेश देत असतो. तुम्ही काय नसतं सांगितलं तरी मी काय ब्रह्म नव्हतो का. सांगण्यापूर्वी सुद्धा ब्रह्म होतोच आहे. फक्त हे सांगण्यापूर्वी ब्रह्म होतो हे तेव्हा कळलं नव्हतं, हे आता कळलं, ऐके नाही. कळलं एवढंच आहे. अज्ञात होतं ते काय झालं, ज्ञात झालं एवढंच. का नव्हतं, पदार्थ अस्तित्वात नव्हता का, होता पण अज्ञात होता, तो काय झाला फक्त आता ज्ञात. तसं आता आपल्याला अज्ञाताचं ज्ञापन जर झालं असेल तर काय राहिलं आपल्या जीवनामध्ये, काही करायचं राहिलं नाही. विचारसागरात सुद्धा पुन्हा पुन्हा काय वाचलाच पाहिजे. जर आपल्याला सांगायचं असला किंवा पुन्हा पुन्हा आनंदाची अभिव्यक्ती करायची असली, तर नसली करायची तर त्याची सुद्धा गरज नाही. खरी अशी वस्तुस्थिती आहे की नाही. पण मग तितकी मोठी झेप आपली नसते, म्हणून पुन्हा पुन्हा वेदांत वाक्याशी सदा रमणतो. म्हणजे आपल्या शेवटचं गंतव्य स्थान काय आहे हे आपल्या चांगल्यापैकी लक्षात असलं पाहिजे. आणि अशा रीतीने आपण जर चिंतन केलं ना, चिंतन करताना फार झोप येत नाही आणि मग आता काय मला विषय समजत नाही एवढंही नाही. जरी आपल्याला काही झालं तरी आपण स्वरूप, आपलं स्वरूप हे काय आहे, ब्रह्म आहे, ब्रह्मच आहे. आणि त्या अंतकरणादी देहादिकांचा त्याच्याशी काही संबंध नाही. अशा प्रकारे जर आपण एकदा दृढ धारणा केली तर आपल्या जीवनामध्ये, कारण हे जे आपण एवढं करतो याच्यात जर सुख शांती प्राप्त झाली नाही तर काय उपयोग आहे याचा. ऐकून सुख शांतीसाठी आपण आपल्या निश्चयात राहिले पाहिजे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी, अशी त्याची स्थिती आहे. हां, तर आपला विषय कशासाठी चालला होता की आत्मा षड्भाव विकार रहित आहे. आणि जरी हे विषयांतर झाला असलं तरी क्षमा करा, आपण पॅरेग्राफ पूर्ण करू. आता ज्याचा जन्म होतो, ज्या सत्ता वृद्धी परिणाम अपक्षय विनाश असे 5 विकार जास्त होतात. आत्म्याचा जन्म नाही म्हणून जन्मानंतर ते हे 5 विकार त्यास होत नाही. बरोबर ना. हे झालं, इथंच आलं होतं ना. आत्मा जन्मादी षड्भाव विकार रहित आहे. आत्म्याच्या ठिकाणी जन्मादी षड्भाव विकार नाहीत. आत्मा असंग आहे. आत्म्याला कोणाचाही संग नाही. संग कशाला म्हणतात तर संबंधात संग म्हणतात. आत्मा असंग आहे म्हणजे आत्म्याशी संबंध कोणाचाही होत नाही. तो संबंध
सजातीय विजातीय स्वगत पदार्थापासून होतो. जर कोणत्याही पदार्थाचा संग किंवा संबंध म्हणायचा तर स्वगत तरी भेद असला पाहिजे, सजातीय तरी असला पाहिजे किंवा विजातीय भेद असला पाहिजे, म्हणजे त्याला संग होतो. विजातीय भेदाने का होईना, कसं बघा, थोडक्यात सांगतो. हा याच्यात लिहिलेलंच आहे. जसा घटाचा घटाशी सजातीय पटाशी विजातीय संबंध आहे. स्वगत म्हणजे पदार्थ स्वरूपात असणारे अवयव, पटाचा तंतूशी जो संबंध तो स्वगत संबंध म्हणावा. आता मृत्तिका आहे, तर मृत्तिकेचे अनेक कण एकत्र येऊन घट तयार होतो की नाही. मृत्तिकेचे अनेक कण एकत्र मिळून घट तयार होतो. म्हणजे त्याच्यामध्ये एका मृत्तिकेच्या कणाचा दुसऱ्या कणाशी काय आहे, स्वगत भेद आहे. आपलं काय आहे, हा स्वगत भेद म्हणायचं. त्याच्यामध्ये आता हे आपलं शरीर आहे आणि हे सगळे अवयव हात पाय वगैरे, हा भेद शरीराच्या अंतर्गतच भेद आहे की नाही, तो कसा आहे, स्वगत भेद आहे. आणि सजातीय भेद म्हणजे एक वृक्ष आणि दुसरा वृक्ष, वृक्षत्व जाती दोन ठिकाणी आहेत की नाही, तो एका वृक्षाचा दुसऱ्या वृक्षाशी कोणता भेद आहे, सजातीय भेद आहे. आणि वृक्षाचा पाषाणाधिकाशी कोणता भेद आहे, विजातीय भेद आहे. मग जिथं जिथं स्वगत किंवा सजातीय किंवा विजातीय भेद, म्हणजे त्या भेद म्हणजे त्या पदार्थाचा त्याला काय म्हणायचं, संबंध लागला. विजातीय का होईना, त्या पदार्थापासून हा पदार्थ कसा आहे, अलग आहे, त्याची जाती अलग आहे, किंवा एक जाती एकच आहे तरी सुद्धा हा म्हणजे तो नाही, विजातीय असला तरी तो म्हणजे हा नाही. त्याचा संबंध कोणता आहे, एकापासून दुसऱ्याला पृथक करण्याच्या निमित्ताने का होईना त्याचा संबंध आहेच. एखादा एक जातीतला एक असला तरी हा वृक्ष म्हणजे तो वृक्ष नाही, म्हणजे त्याचा भेदाच्या रूपाने त्याच्याशी काय भेद करण्यासाठी तरी संबंध आहे. आणि स्वगत मध्ये सुद्धा हात म्हणजे पाय नाही, पाय म्हणजे हात नाही, म्हणजे स्वगत का होईना भेद आहेच आहे. म्हणजे संबंध किंवा संघ सांगायचा झाला तर तो कोणत्या पदार्थामध्ये, जिथं स्वगत सजातीय आणि विजातीय भेद सिद्ध होतो तिथं संबंध आहे. आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी कोणाचा संबंध आहे, कोणाचा कोणाशी न धरे संबंध आहे, शुद्ध बुद्ध ठाईचे ठाई. अनात्म पदार्थ नाहीच आहेत, बरोबर आहे ना, नाहीच आहे, तर त्यांच्यापासून त्याला वेगळं करायचं का, विजातीय भेद आहे का. आत्म्याची विजातीय कोण आहे, अनात्म पदार्थ, बरोबर ना. अनात्म पदार्थ तत्वतः अस्तित्वातच नाही, आत्माच फक्त सत्स्वरूप आहे, बाकी सगळं असत स्वरूप आहे, तुच्छ स्वरूप आहे. मग ते विजातीय भेद करायला समर्थ आहे का, अनात्म पदार्थ त्या ठिकाणी. बरं आत्म्यासारखी दुसरा आत्मा आहे का, मग दुसरा आत्माच नाही तर सजातीय भेद करायला काही कारण आहे का तिथं. बरं आत्मा सावयव आहे का निरवयव आहे, निरवय. स्वगत भेद कशामध्ये असतो, सावयव पदार्थामध्ये असतो. आत्मा कसा आहे, निरवयव. मग आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद आहे का, सजातीय भेद आहे का, विजातीय भेद आहे का, तिन्ही भेद नाही, म्हणजे आत्मा स्वगत सजातीय भेद रहित आहे. तर आता त्या आत्म्याचा कोणाशी संबंध सांगायचा, कोणाची नाही, म्हणजेच आत्मा कसा आहे, संबंध रहित आहे. संबंध कशाला म्हणतात, संघाला, किंवा संघ कशाला म्हणतात, संबंधाला. आत्मेच्या ठिकाणी कोणताच संबंध नाही. त्याचं अनेक दुसरे संबंध अद्वैत मकरंदामध्ये सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये संबंध म्हटलं तर एक कोणता संबंध घडतो माहिती आहे का, त्याला काय म्हणतो आपण, कार्यकारण भाव संबंध. एक असतं कार्य आणि एक असतं कारण, बरोबर ना. तर आत्मा हे कारण आहे आणि जगत हे कार्य आहे असं म्हणता येईल का. आत्मा कोणाचं, बरं आत्मा हे कार्य आहे आणि दुसरं आत्म्याचं कोणी कारण आहे असं म्हणता येईल का. आत्मा कोणापासून उत्पन्न झालाच नाही, तर आत्म्यापासून जगत उत्पन्न होते का, जगतही उत्पन्न होत नाही. आत्माच एकटा आहे, जगत नावाचा पदार्थ आत्म्याच्या ठिकाणी नाही. मग कार्यकारण भाव संबंध आहे का आत्म्याचा कोणाशी, नाही. आता तुम्ही म्हणाल विशेषण विशेष्य भाव संबंध एक सांगतो. विशेषण म्हणजे काळा घोडा म्हटलं, काळा कधी घोड्याला सोडून राहत नाही, बरोबर आहे ना. घोडा आणि काळा रंग हा घोड्यात मिश्र होऊनच भासतो. तसं ब्रह्म स्वरूपाच्या ठिकाणी कोणतं विशेषण आहे का, ब्रह्माला. सच्चिद आनंद ही त्याची विशेषण आहे का, हे त्याचं स्वरूप आहे, त्याचं स्वरूप आहे. त्याला विशेषण म्हणून का, त्याच्या ठिकाणी कोणता धर्म आहे का, कर्तृत्व भोक्तृत्व जन्म मरण, म्हणजे तो कसा आहे, असंग निर्विकार आहे. त्याच्यामुळं त्याच्याशी विशेषण विशेष भाव संबंध आहे का, कारण विशेषण हे विशेषणाला सोडून राहत नाही. आणि आत्मा कसा आहे, निर्विशेष, आत्म्याला कोणी विशेषणच नाही, त्यामुळे ते विशेषण विशेष भाव संबंध आहे का तिथं, नाही. आता दुसरं तुम्ही म्हणाल की कार्य आणि कारण आहे का, मृत्तिका आणि घट. मृत्तिकेमध्ये घटामध्ये मृत्तिका समवाय संबंधाने राहते की नाही, तसं आत्म्याच्या ठिकाणी समवाय संबंधाने राहायला काय आहे का दुसरं, आत्म्या व्यतिरिक्त पदार्थच नाही. आत्म्याचं कोणी कार्य नाही, आत्म्याचं कोणी कारण नाही, आता त्याचा समवाय संबंध सुद्धा सांगता येणार नाही. एक संबंध आहे, अजून एक संयोग संबंध आहे. संयोग संबंध म्हणजे तो एक दिवशी असतो. जसं वृक्ष आणि पक्षी बसला तर त्यांचा संबंध झाला की नाही, पण वृक्षाचा एका देशावर पक्षी बसतो, तसं आत्म्याला एक देशी एक आत्मा सर्वव्यापक आहे, सर्वव्यापक आहे. सर्वव्यापक आत्म्याला कोणत्या त्याच्या ठिकाणी देशाची कल्पना आहे का, एक देशाची,
हां, मग बाकीचे सगळे परिच्छिन्न वस्तू जे आहेत त्या तत्वता नाहीच आहे. ते संयोग संबंधाने बसायला कोण आहे? मग संयोग संबंध नाही, कार्यकारण भाव संबंध नाही, विशेषण विशेष भाव संबंध नाही, समवाय संबंध नाही, कोणत्याच पदार्थाचा संबंध नाही. आत्मा कसा आहे? असंग. आता मी कोण आहे या प्रश्नाचं शेवटलं उत्तर आहे. चालेल. आत्मा जन्मादी षडभाव विकार रहित आहे. आत्मा असंग आहे. संबंधास संग म्हणतात. तो संबंध सजातीय विजातीय स्वगत पदार्थापासून होतो. जसा घटाचा घटाशी सजातीय, पटाशी विजातीय संबंध आहे. एका घटाचा दुसऱ्या घटाशी काय आहे? सजातीय. आणि घटाचा पटाशी कोणता संबंध आहे? विजातीय. आणि स्वगत म्हणजे पदार्थ स्वरूपात असणारे अवयव. स्वगत म्हणजे ते पदार्थाचं जे स्वतःचं स्वरूप आहे त्याच्यामध्ये असणारे निरनिराळे अवयव, त्याला म्हणतात स्वगत भेद. पटाचा तंतूशी जो संबंध तो स्वगत संबंध म्हणावा. आता एक तंतू आणि दुसऱ्या तंतू वेगवेगळे की नाही? पटी एकच आहे, पण एकाच पटूमध्ये तंतू वेगवेगळे की नाही? मग एका तंतूचा दुसऱ्या तंतूशी भेद आहे की नाही? तो कोणता भेद आहे? स्वगत भेद आहे. आत्मे दोन किंवा अनंत नाहीत म्हणून आत्म्यास सजातीय संबंध नाही. आत्मा दोन आहेत का किंवा अनंत आहेत का? नाही. आत्म्याच्या जाती कशाला म्हणतात? काय त्याची व्याख्या काय? एकम अनेकानुगतम सामान्यम जाती. एक असतं, अनेकांमध्ये राहतं आणि समान नित्य राहतं. एकम अनेकानुगतम नित्यम सामान्यम जाती ना, जाती. तर एक असतं, नित्य असतं, अनेकामध्ये अनुगत असतं आणि सामान्य असतं, म्हणजे सर्वांमध्ये सारखं असतं. त्याला काय म्हणतात? जाती असं म्हणतात. आता अशा प्रकारच्या आत्म्याच्या जातीचा दुसरा एखादा आत्मा आहे का किंवा अनेक आत्मे आहेत का? नाही. मग त्याच्यामध्ये सजातीय भेद आहे का? नाही. म्हणून आत्म्यास सजातीय संबंध नाही. आत्म्याहून विजातीय पदार्थ आत्मा आहे म्हणून मृगजलाप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे. आता आत्म्याहून विजातीय जो अनात्मा आहे तो अनात्मा तर काय आहे? कल्पित. कल्पित पदार्थ अधिष्ठानाला काही लाभहानी करतो का? नाही. मग तो त्याच्या ठिकाणी काय भेद उत्पन्न करणार? काय संबंध करणार? मृगजळाने जमीन किती ओली होणार? होणारच नाही. आत्म्याहून विजातीय पदार्थ अनात्मा आहे म्हणून मृगजलाप्रमाणे आत्म्याच्या ठिकाणी कल्पित आहे. याकरिता त्याचा आत्म्याशी संबंध घडत नाही. जसा मृगजलाचा पृथ्वीशी संबंध नाही, संबंध असता तर पृथ्वी ओली झाली असती, म्हणून मृगजलाचा उखर भूमीशी संबंध नाही. मृगजलाचा पृथ्वीशी संबंध आहे का? नाही. असता तर भूमी ओली झाली असती. तसा आत्म्याच्या ठिकाणी कल्पित पदार्थाचा विजातीय संबंध नाही. आता तुम्ही म्हणाल की आत्म्या व्यतिरिक्त असणारे अनात्म पदार्थ आहेत ना, पण मग ते एक आत्मा आणि ते अनात्मा, म्हणजे अनात्मा आणि आत्मा यांच्यामध्ये विजातीय भेद होईल की नाही? होईल. पण ते अनात्म पदार्थ सगळे कल्पित आहे. अनात्म पदार्थ सगळे कल्पित असल्यामुळे ते विजातीय भेद करू शकत नाही. समान सत्य साधक बाधक व्यवहार होतो, त्यांची सत्ता कल्पित आहे. आत्मा निरवय आहे. अवयव असते तर अवयवाशी स्वगत संबंध झाला असता. आत्म्याच्या ठिकाणी कल्पित विजातीय संबंध नाही आणि आत्म्याच्या ठिकाणी स्वगत भेद का नाही? तर आत्मा जर सावयव असता, अवयववान असता तर स्वगत संबंध झाला असता. अवयव असते तर अवयवाशी स्वगत संबंध झाला असता. आत्मा नित्य आहे म्हणून निरवय आहे. आत्मा कसा आहे? इथं त्यांनी हेतू दिला, जे जे वस्तू नित्य असते ती निरवय असते. कारण ज्याला सावयव वस्तू कधी अविनाशी ठरू शकत नाही. नित्य ठरायचे असले तर अर्थातच ती काय पाहिजे? निरवय. मग निरवयत्व कशाने सिद्ध आहे? नित्यत्वामुळे. आणि तसं मग काही ठिकाणी नित्यत्व सुद्धा कशामुळे सिद्ध आहे? निरवयत्वामुळे. यात करिता स्वगत संबंध नाही. कशाचा? आत्म्यामध्ये स्वगत संबंध नाही, सजातीय नाही आणि विजातीय संबंध नाही. या रीतीने स्वगत सजातीय विजातीय संबंध रहित, जन्मादी षडभाव विकार रहित, असंग सच्चिदानंद ब्रह्मरूप आत्मा तू आहेस, हे तुझ्या प्रथम प्रश्नाचे उत्तर सांगितले. आतापर्यंत काय चिंतन झालं? मी कोण आहे या प्रश्नाचं? मी आत्मा आहे. त्याच्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय भेद रहित किंवा संबंध रहित आत्मा आहे आणि त्या आत्म्याच्या ठिकाणी जन्मादी षडभाव विकार रहित आत्मा आहे. म्हणजे तो अनादी आणि अनंत अशा स्वरूपाचा आहे. तो ब्रह्मरूप आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आहे. असं ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर झालं. या रीतीने स्वगत सजातीय विजातीय संबंध रहित, जन्मादी षडभाव विकार रहित, असंग सच्चिदानंद ब्रह्मरूप आत्मा तू आहेस, हे तुझ्या प्रश्नाचे उत्तर सांगितले. आता जगताचा कर्ता कोण या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर सांगतो. दुसरं उत्तर आहे आता की त्याने दिलं का हे जगत कुठून आलं, म्हणजे जगताचा कर्ता कोण. तर आता हे राहिलेलं उद्या पाहू. तर आता इतकं विस्ताराने घेता येणार नाही, आज बोललं हेच जास्त झालं.
तर आता याच्या पुढे आपल्याला विषय पूर्ण करायचा म्हटलं